लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वांचा आवडता पदार्थ आणि वर्षभर खायचा असेल तर अशी मेहनत तर करायलाच पाहिजे. त्यासाठी आज लवकरच उठून लवकरच कामाला लागेल बघा. आता जे कोणी आमच्या साईडचे असतील ना त्यांना समजलं असेल की हे कोणतं काम आहे. हे हा जो गोळा आहे ना तो चेचण्यावरून समजलं असेल की हिचे पापडच असतील. काही ठिकाणी आहे ना डायरेक्ट उडदाची डाळी आणून पीठ बनवून त्याचे डायरेक्ट गोळे करून पापड लाटतात. पण आमच्या इकडे ना आदल्या दिवशीच ह्या उडदाच्या पापडांची तयारी चालू असते. त्याचं पीठ अगोदरच भिजत ठेवतात गोळे करून आणि मग दुसऱ्या दिवशी अशी काहीशी मेहनत करायला लागते. पूर्ण तो कोमट पाणी आणि तेल घेऊन ठेचायचा आणि अशा प्रकारे नरम करून त्याचा असा गोल रोल बनवून अशा गोळ्या करायच्या पापडांच्या आणि मग तेव्हा ते पापड लाटायचे. आणि असे जर पापड लाटले ना इतके टेस्टी आणि क्रिस्पी होतात ना कायच सांगू तुम्हाला. म्हणजे आम्ही 2-3 वर्ष मध्ये मध्ये विकत आणले, पण विकतच्या पापडांपेक्षा असे हे जे पापड आहेत ना घरी लाटलेले आपले आणि इतके मेहनतीने लाटलेले पापडांची तर टेस्टच वेगळी असते. आधी म्हणजे माझ्या लहानपणी तरी असे पापड लाटायचे असतील ना तर पूर्ण घर भरून जायचा आणि 10-10 किलोचे दुपारपर्यंतच पापड लाटून व्हायचे. पण आता आहे ना 3-4 किलोचेच पापड लाटता लाटता आपल्या नाकेने येतो, कारण कोणी कोणाच्या घरी जास्त करून जाता येत नाही. म्हणजे पापड लाटायला कोणी कोणाच्या घरी जात नाही आणि रिझल्ट तर बघा लगेचच दुपारपर्यंत रिझल्ट पण मिळतो या पापडांचा. लगेच तळून पण घेतले आणि एकदम टेस्टी आणि क्रिस्पी असे पापड झालेले. तुमच्याकडे कोणती पद्धत आहे पापड लाटायची मला कमेंट करून नक्कीच कळवा. पापड वगैरे म्हणजे तळून वगैरे टेस्ट करून घेतले आणि संध्याकाळच्या वेळेला जेवण वगैरे आवरून घेतलं आणि ज्यांच्या एक्झाम होती तर त्याचा अभ्यास पण करून घेतला. मी कितीही दमलेले असले तरी पण हे काम माझं महत्त्वाचंच होतं. या व्हिडिओ संदर्भातला जर तुम्हाला मोठा व्हिडिओ बघत असेल तर जर खाली त्रिकोण आहे तो क्लिक करून तुम्ही नक्कीच मोठा व्हिडिओ पण बघू शकता. चला व्हिडिओ इथे सेंड करते. बाय.